चला फिल्डिंग टीम आपण फिल्डिंग सेटअप करून घ्या. अतिशय जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला दारावे संघ कुंदन भाई यांनी पुरस्कृत केलेला मच्छिंद्र स्मृती दारावे त्यांच्या विरोधात 2 हात करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर CR फाउंडेशन तुर्बे संघ भूषण पाटील, नमित पाटील, हेमंत जबरदस्त असा संघ बांधणी केलाय तुर्बे संघानं. तर सचिन नाईकची सेना दारावे संघाची भावेश नाईक असेल, विशाल भोईर, विकी भोईर, धीरज भोईर अतिशय मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वच खेळाडूंचा चांगला खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला पंचांचा इशारा येतो. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिला गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अभि याचा पहिला चेंडू स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय. फलंदाज भावेश नाईक एक जबरदस्त विस्फोटक फलंदाज. हा चेंडू जबरदस्त कव्हर करून खेळून काढलाय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्झिमम माइटी हिट. षटकार 6 धावा. अप्रतिम असा षटकार पाहायला मिळतोय. भावेश नाईकच्या बॅट मधून आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात केली. आक्रमण ही त्याची ओळख आहे. तोडफोड फलंदाजी करणं ही त्याची ओळख आहे आणि स्वतःला सिद्ध करत असताना पहिल्या चेंडूवरती लगावलाय हा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज निघतोय. पुन्हा एकदा अभि निघतोय. एक षटकार खाल्लाय. हा चेंडू सरळ स्ट्रेट हिट केलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा बॅक टू बॅक. सलगचा हा दुसरा षटकार. काय जबरदस्त आक्रमक पवित्रा घेत असताना इथे मात्र फलंदाज मिस्टर भावेश नाईक दारावे संघाचा एक विस्फोटक फलंदाज, नवी मुंबईचा सध्याच्या घडीचा अतिशय फॉर्मात असलेला फलंदाज मिस्टर भावेश नाईक अप्रतिम फलंदाजी करतोय. सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते भावेश नाईक याची. 2 षटकाराच्या साह्यानं खेळतोय. दबाव टाकलाय CR फाउंडेशन तुर्बे संघावरती. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू. बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाही. पुन्हा एकदा अवधी होता दोन्ही फलंदाजांकडे. 1 धाव पूर्ण करण्याचा. 1 धाव पूर्ण केली जाते. संघाची धाव संख्या 13 या आकड्यावरती. 4 षटकांचा सामना चालू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मच्छिंद्र स्मृती दारावे संघाची धाव संख्या 13. पुन्हा एकदा अभि निघतोय. हा आगामी चेंडू फेकतोय. हा चेंडू जबरदस्तरित्या पॉइंटच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्झिमम माइटी हिट. षटकार. काय नजाकत होती फटक्यामध्ये. ताकद, टायमिंग जबरदस्त पाहायला मिळालं या फलंदाजाचं. मागच्या सामन्यामध्ये ज्याने अर्धशतक झळकावलंय तो मात्र आता दमदार फॉर्म मध्ये आहे. या आमदार चषकामध्ये चांगली कामगिरी करतोय. आपल्या खेळीची छाप मात्र सोडतोय या गणपत तांडेल मैदानावरती. पुन्हा एकदा अभि. हा चेंडू आता मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स होतोय. चेंडू फलंदाजाच्या बॉडीला लागतोय. पुन्हा एकदा
सुरक्षित आहे खेळाडू, कुठली दुखापत नाहीये ना? आता मात्र कुठेतरी गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळालं. टप्पा लाईन लेन थोडीशी मागे घेतली. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा बाउन्स होतोय, सरळ शरीराचा वेध घेतोय फलंदाजाच्या आणि या निर्धाव चेंडूची सांगता होतीये. संघाची धाव संख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अभि, शेवटचा चेंडू अभि याचा. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू मागे जज करतोय आणि इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागला जातोय. मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला. विशाल भोईर बॅक टू डगआउट. पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. अंतिम चेंडूवरती मात्र इथे मात्र यश मिळते ते म्हणजे गोलंदाज अभि याला. सुरुवातीचे चेंडू आपण पाहिले तर आक्रमण पाहिलं आपण, विशाल भोईरचा एक षटकार पाहिला, भावेश नाईकचे 2 षटकार पाहिले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मच्छिंद्र स्मृती संघाची धाव संख्या 1 गडी बाद 19 धावा. अतिशय गरमागरमीचं वातावरण आपण पाहतोय. या गरमागरमीच्या वातावरणामध्ये मात्र सामना गरम केलाय तो म्हणजे मच्छिंद्र स्मृती धारावे संघानं. पहिल्या षटकाचा खेळ चांगला राहिलाय, पहिल्या षटकामध्ये चांगलं उत्तर दिलंय ते म्हणजे गोलंदाजी करत असताना CR फाउंडेशन तुर्वे संघाला चांगला समाचार घेतलाय अभि या गोलंदाजाचा. पहिलं षटक पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक होतं. त्या षटकांमध्ये किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न होता तो मात्र यशस्वी ठरलाय धारावे संघाचा. पुन्हा एकदा हा चेंडू सरळ खेळून काढलाय, शतरक्षक तैनात आहे, मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. जिथे 1 धाव झाली असती तिथे मात्र 4 धावा मिळतात. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 23 लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर राकेश. पुन्हा एकदा राकेश निघेल. आगामी चेंडू स्ट्राईक मध्ये आपण फलंदाज पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला, बॅट स्विंग केली, चेंडूला भिरकावून दिलं 6 धावेंसाठी. काय अप्रतिम असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला भावेश नाईक याच्या बॅट मधनं. या षटकाराच्या साह्यानं मात्र पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 29 या आकड्यावरती. 29 रन्स आपण पाहतोय. आता मात्र कुठेतरी थोडासा कानमंत्र दिला जातोय कर्णधार भूषण पाटील याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राकेश निघतोय गोलंदाजी मार्कवर. समोर भावेश नाईक. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळून काढलाय. 2 शतरक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू गॅप मधून फरार होतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकार, 4 धावा. नो बॉल. यस, पंच इशारा करतायत नो बॉलचा. 1+4 अशा ह्या मिळतील 5 धावा. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 34 या आकड्यावरती. 34 रन्स आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचा अतिशय चांगला स्कोर आपण पाहतोय. स्कोर बोर्ड वरती चांगली धावसंख्या उभारताना मात्र यश पुन्हा एकदा आता मात्र चेंडू उचली घेतोय. बाउन्सर प्रकारचा चेंडू फेकलाय. येथे मात्र भावेश नाईकला बीट केलं जात आहे. चेंडू मध्ये मिश्रण पाहायला मिळतं गोलंदाज राकेश याच्या. पुन्हा एकदा राकेश निघतोय. चेंडू उडवलाय. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगलं आणि इथे मात्र झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 2 लागला जातोय मच्छिंद्र स्मृती धारावे संघाला. प्रथम फलंदाजी करत असताना दमदार फलंदाजी करत होता भावेश नाईक.
त्याला मात्र आता माघारी परतवलंय. दोन मोठे फलंदाज सलामीला आलेले, मात्र सलामीची जोडी डगआउट मध्ये परतवली जाते धारावी संघाची. धावसंख्या स्थगित आपण पाहतोय 34 या आकड्यावरती. 2 गडी बाद 34 धावा. नवीन फलंदाज कॅप्टन कुल मिस्टर सचिन नाईक. क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव, नामवंत खेळाडू मिस्टर सचिन नाईक, ज्याच्या मार्गदर्शनाखाली धारावी संघ खेळतोय. अथक परिश्रमानं संघ तयार केलाय, चांगली संघ बांधणी केली आहे आणि संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये खेळ करतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आपल्या गावाचं नाव उंचवण्याचं काम मात्र धारावी संघानं केलंय आणि नवी मुंबईचं देखील नाव उंचवण्याचं काम धारावी संघ प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन करतोय. आता मात्र गणपती तांडेल मैदानावरती खेळत असताना चांगला खेळ साकारला आतापर्यंत फलंदाजी करत असताना धारावी संघानं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर राकेश. आगामी चेंडू कॅप्टन सचिन नाईक साठी. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता, त्याला खोदून काढलं. 1 धावसंख्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये पाहायला मिळतंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगला कॉलिंग, चांगलं तालमेल पाहायला मिळते. या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 36 या धावसंख्येवरती. 36 लॉस ऑफ 2 विकेट. राकेश गोलंदाजी मार्कवर. अंतिम चेंडू स्ट्राईक मध्ये सचिन नाईक. चांगला खेळ, संयमी खेळ पाहायला मिळतोय. आता मात्र उडवलाय चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तैनात. 3री विकेटची खिंडार पडली जाते. 3रा धक्का लागतोय. मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला. मोठ्या फटके मारण्यामध्ये कुठेतरी पडझड होते की काय, सचिन नाईक देखील माघारी परततोय. आता मात्र मोठा धक्का बसतोय तो धारावी संघाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मच्छिंद्र स्मृती धारावी संघाची धावसंख्या 3 गडी बाद 36 धावा. 36 लॉस ऑफ 3 विकेट. छत्तीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या स्थितीमध्ये आहे मच्छिंद्र स्मृती धारावी संघ, परंतु आता मात्र कमबॅक करावं लागेल CR फाउंडेशन तुर्भे संघाला. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज मिस्टर नमित पाटील. पहिल्या सामन्याचा सामनावीर, ज्यानं चांगला खेळ साकारला होता. पहिल्या सामन्यामध्ये दमदार गोलंदाजी केली होती, त्या प्रकारे मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजी करावी लागेल. हा पहिला चेंडू, स्विचिटचा प्रयत्न, चेंडू भिरकावलाय. जबरदस्त कनेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउंड सीमा रेषा पलीकडं. हा येतोय चौकार. जसा चेंडू डिलिव्हर केला, जसा टप्पा पडला, तसं पाहिलं फलंदाज धीरज भोईरनं आणि स्विचिटचा प्रयत्न केला. यशस्वी प्रयत्न पाहायला मिळतोय. धीरज भोईर याचा 4 धाव्यांची मोहर लावली या चेंडूवरती. या 4 धावसंख्येनं संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती. 40 रन्स. अतिशय दमदार आयोजन आपण पाहतोय. आमदार चषक 2026. मंदाताई म्हात्रे बेलापूर विधानसभाच्या विद्यमान आमदार यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजित भारतीय जनता पार्टी
151 बेलापूर विधान सभा मतदारसंघ यांच्या वतीनं पुन्हा एकदा चेंडूला फक्त दिशा दाखवली आहे. चेंडू जातोय दन करत सीमारेषा पलीकडं. आणखीन एक येतोय चौकार. नमित पाटीलचं स्वागत केलंय 2 चौकाराच्या साह्यानं. सलग 2 चौकार ठोकून काढल्यात नमित पाटीलच्या या गोलंदाजीवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 44 या आकड्यावरती. 44 रन्स आपण पाहतोय मच्छिंद्र स्मृती धारावे संघाचे. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. दमदार फलंदाजी पाहायला मिळतेय मच्छिंद्र स्मृती धारावे संघाची. पुन्हा एकदा नमित. आता काहीतरी मिश्रण असेल का आगामी चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेनं क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षक करतोय चूक. ही चूक किती महागात पडेल. आता मात्र कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतंय CR फाउंडेशन तुर्भे संघावरती. जे जाळं विणलं होतं त्याच्यामध्ये मासा फसला होता, परंतु साधा सोपा झेल हातातून निसटला गेला आणि येथे मात्र जीवदान मिळते ते म्हणजे धीरज भोईरला मिस्टर 360. धावसंख्या आपण पाहतोय 45. पुन्हा एकदा नमित. आता मात्र स्ट्राईक मध्ये विकी भोईर. चेंडू उडवलाय. कनेक्शन चांगला आहे. चेंडू येईल. मुख्य मंचाला सलामी देत असताना आमदार चषकामधला दमदार षटकार. इट्स मॅक्झिमम मायटी हिट. 6 धावा. काय ताकद झोकून दिली होती या फटक्यामध्ये विकी भोईर यानं. जसा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला, बॅटचा स्विंग अतिशय फास्ट होता. चेंडूला गरकन फिरवून दिलं 6 धावांसाठी. पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण पाहायला मिळतंय. आता मात्र फलंदाजाला फसवलं जात आहे. क्षमता आहे नमितकडे, गुणवत्ता आहे, कौशल्य आहे या गोलंदाजाकडे. चांगला एक जबरदस्त गोलंदाज देखील आहे नमित पाटील. निघतोय हा चेंडू. पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकारानं या षटकाची सांगता होते. पाहता पाहता 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना मच्छिंद्र स्मृती धारावे संघाची धावसंख्या 57. आमदार चषक 2026 यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आलेले सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. टुर्नेटचे प्रोप्रायटर साई पाटील जिथं कुठं असाल त्यांनी आमच्या मुख्य मंचाशी जरासा संपर्क साधायचा आहे किंवा कैलास दादांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. साई पाटील. मान्यवर श्री तुकारामजी कोली, ज्ञानेश्वरजी कोली, कैलासजी कोली यांचं मुख्य मंचावरती सहर्ष स्वागत असेल आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज हेमंत. चेंडूला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडू मागे. कुठलीही चूक करणार नाहीये. मागे चूक झाली होती परंतु आता चूक करणार नाहीये. धीरज भोईरला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. 4थी विकेट पडली जातीये धारावे संघाची. धावसंख्या स्थगित 57 या आकड्यावरती. 57 लॉस ऑफ 4 विकेट. धीरज भोईर सारखा एक मातब्बर फलंदाज माघारी परतवलाय. आता मात्र कुठेतरी थोडंसं कमबॅक केलाय तुर्भे संघानं. तुर्भे संघाची देखील फलंदाजी दमदार आहे. भूषण पाटील, नमित पाटील, हेमंत पाटील असे दिग्गज मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. CR फाउंडेशन तुर्भे संघामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय.
सुशील नाईक. अतिशय दमदार आपण सामना पाहतोय या आमदार चषकामधला. दोन्ही दादा संघ आमने सामने लढतायत या कराव्याच्या गणपतच्या तांडेल मैदानावरती. एका साईडला CR फाउंडेशन तुर्बे संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय मच्छिंद्र स्मृती धारावे संघ. दोन्हीही नावं खूप मोठी आहेत क्रिकेट विश्वामधली. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत. हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते आहे. शतरक्षक चेंडू मागे धावतोय. थोडीशी गडबड होतीये चेंडू पकडण्यामध्ये, परंतु सिंगल वर मात्र समाधान मानावं लागतं फलंदाजांना. संघाची धावसंख्या 58. सुशील नाईक यांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी स्वागत पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये. येथे मात्र जबरदस्तरित्या विक्की भोईरचा फटका आपण पाहतोय. दुसरीचा प्रयत्न. कलेक्शन खराब पाहायला मिळतंय गोलंदाजाचं. गोलंदाजाला वाटलं डायरेक्ट हिट होईल की काय, चेंडू सरळ सोडून दिला, परंतु याच्या त्या स्वरूपात मात्र मिळतील या 2 धावा. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय धारावे संघाचा. कुंदन भाई मच्छिंद्र स्मृती धारावे संघ या मैदानामध्ये चांगला खेळ साकारत असताना आता मात्र हेमंतनं मात्र हा काढलाय निर्धाव चेंडू. विकीला माहिती आहे स्ट्राईक माझ्याकडे हवी आहे, कारण की त्याच्याकडे क्षमता आहे षटकार मारण्याची, दमकम आहे आणि 2 षटकाराच्या साह्यानं देखील चांगला खेळ साकारलाय विकी भोईरनं. चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू मागे धावतोय. जजमेंट खराब पाहायला मिळतंय. 1चं रूपांतर 2 मध्ये आणि ह्या मिळतील 2 धावा. 2 धावसंख्येनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 65 धावा. 62 धावा. 62. अंतिम चेंडू हेमंत पाटील याचा. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय विकी भोईर याला. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. चेंडू उडवलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. शतरक्षक चेंडू मागे आणि विकी भोईरच्या खेळीचा अंत होतोय. पाहता पाहता पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कुंदन भाई मच्छिंद्र स्मृती धारावे संघाची धावसंख्या 62, 62 रन्स आणि 63 धावांचं टार्गेट असेल ते CR फाउंडेशन तुर्बे संघासमोर. फक्त आणि फक्त 5 धावसंख्या खर्च केल्या हेमंत पाटील या गोलंदाजानं. जबरदस्त कमबॅक हेमंत पाटील याचं. ज्ञानेश्वरजी कोहली या मान्यवरांचा सन्मान करतील. सचिन दादा तांडेल यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. ज्ञानेश्वरजी कोहली या आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान केला जाईल. सचिन दादा तांडेल यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय. खूप खूप आभार आपले. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. त्यानंतर मी विनंती करतोय कैलासजी कोहली यांचा शुभ सन्मान केला जाईल. नेरुळ गावचे जयेश यांना देखील विनंती करतो आपण देखील मुख्य मंचावरती यायचंय. या जयेश या प्लीज, आपल्याला विनंती करतो या. कैलासजी कोहली यांचा शुभ सन्मान सचिन दादा तांडेल यांच्या माध्यमातून
चंद्रकांतजी कोहली यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. तुकाराम नाखवा यांचा शुभ सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी आपण देखील वेळात वेळ काढून आलात. आपलं देखील खूप खूप आभार आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. असं नसतं व्हायचंय तुकारामजी नाखवा. चला नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय अक्षय दादा पाटील नेरुळ संघ त्यांच्या विरोधात जय गजानन कुक्षेत संघ. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो या मुख्य मंचावरती. टॉस का बॉस या मंचावरती आपलं नाणेफेकी केली जाते सचिन दादा तांडेल यांच्या माध्यमातून. सचिन तांडेल यांच्या शुभ हस्ते नेरुल विरोधात कुक्षत असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय दादा पाटील नेरुळ संघ आणि जय गजानन कुक्षत. नेरुळ संघाने नाणेफेकी जिंकली आहे. त्यांनी निर्णय कळवायचा आहे आणि हा सामना जसा संपेल तसं लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. आमदार चषकामध्ये भूषण पाटील आणि नमित पाटील. आणि या मैदानावरती जेवढ्या धावा होतील तेवढ्या कमी आहेत. कशा प्रकारे चेस करतील या धावांना, कारण की धारावी संघाचा विचार केला तर त्यांची मजबूत बाजू म्हणजे गोलंदाजी. भरभक्कम गोलंदाज आहेत, नामवंत व्यावसायिक खेळाडू देखील आहेत त्यांच्या संघामध्ये. विकी भोईर असेल, धीरज भोईर असेल, अतिशय मातब्बर गोलंदाज आहेत. स्वतः सचिन नाईक कर्णधार हा देखील एक जबरदस्त दिग्गज गोलंदाज आहे. कसा सामना रंगेल हे मात्र येणारा काळ ठरवेल. पहिला चेंडू धीरज भोईर याचा. पहिला चेंडू सरळ सोडून दिलाय. लाईन खराब होती, पंच आमच्याकडे वळतील. इट्स वाईड बॉल. पंचांनी मात्र दंडित केलं या चेंडूला. पहिल्या चेंडूवरती मात्र अवांतर स्वरूपात अकाउंट ओपन केलं जात आहे. सीआर फाउंडेशन तुर्भे संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती. पुन्हा एकदा धीरज निघतोय. हा चेंडू उडवलाय. जबरदस्त जजमेंट पाहायला मिळतंय. वेल बॅलन्स कॅच मिस्टर सुशील नाईक. स्वागत पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपये. स्वागत पाटील यांच्याकडनं या झेलसाठी सुशील नाईक याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. अप्रतिम झेल टिपला. काय जबरदस्त आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय प्रेक्षक वाहिनीच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट जबरदस्त झूम आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरा अँगल आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय. पहा चेंडू कसा हवेमध्ये सूर लगावले आणि हा चेंडू जबरदस्त ग्रिप केला आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक पहिला. मोठा धक्का लागतोय सीआर फाउंडेशन तुर्भे संघाला. भूषण पाटील ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या, ज्याच्याकडे दमखम होता, तो फलंदाज माघारी परतलाय. सुशील नाईक यांच्यासाठी बक्षिसांची खैरात आहे. स्वागत पाटील इथे बसल्यात म्हणजे बक्षीस भरपूर लागणार सुशील नाईक यांना. सुशील नाईक यांच्या अंगाला चेंडूला लागला तरी 500 रुपये. प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडनं सुशील नाईक यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. हे ठेव, तुझ्याकडे ठेव भाई. दारावे गावचे गुरुनाथ नाईक यांना मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. या दादा, गुरुनाथ नाईक यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. नवीन फलंदाज आलाय रवी पाटील. पुन्हा एकदा धीरज भोईर निघतोय. आगामी चेंडू
हा चेंडू आता मात्र बॅटच्या हलकीशी कडा लागली जाते आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव संख्या मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 63 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 2. कुठेतरी दमछाक झाले की काय असा प्रश्न उपस्थित होतोय मैदानामध्ये. धावसंख्या 6. आणि येथे मात्र चेंडू उडवलाय. जजमेंट भावेश नाईकचं खराब पाहायला मिळत आहे. भावेश नाईक अशी कधी चूक करत नाहीये, परंतु थोडासा जजमेंट खराब पाहायला मिळाला भावेश नाईक याचा. चांगला क्षेत्ररक्षक आहे. संघाची धावसंख्या 7. पहा जबरदस्त झेल टिपला होता सुशील नाईक साठी. स्वागत पाटील यांच्याकडनं 1000 रुपये आणि प्रल्हाद म्हात्रे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजेच 1500 रुपयाचं पारितोषिक सुशील नाईक यांना देण्यात येईल. सुचिटचा प्रयत्न. येथे मात्र पंचांकडे दाद मागितली जात होती. चेंडू जातोय पाहता पाहता सीमा रेषेलगत. चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि या मिळतील 3 धावा. लेग बाईकच्या स्वरूपात 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मी साई पाटील याला विनंती करतो, आपण कैलास दादांशी संपर्क साधायचा आहे. साई पाटील, ट्रू नेटचे प्रोप्रायटर साई पाटील. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडूचा वेग जास्ती आहे. चेंडू जातोय दणदण करत सीमा रेषा पलीकडे. हा येतोय चौकार. 4 धावा. या 4 धाव संख्येनं मात्र पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करताना CR फाउंडेशन तुर्बे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 14 धावा. आणि आता मात्र समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज. 18 चेंडू आणि 49 धावा. याच दरम्यान आपण पाहू शकाल सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी गुरुनाथजी नाईक यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर होताना आपण पाहताय. वेलकम सर. नवी मुंबई एक्सप्रेस या बॉलला पाठवलंय. हो हो काय क्लास आहे. नमित याचा जशाच तसं प्रत्युत्तर. तेरी एक तो मेरी एक. रवी याचा क्लास दर्जा आणि रवी आहे कॅप्टन लीडर ज्याचा उल्लेख सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये केला. रवीकडे टेनिस बॉल क्रिकेटचा एक वेगळा दर्जा आहे. बिपिन रवीने 6 चेंडूवर 6 षटकार मारलेत आपल्या कारकिर्दीमध्ये. रवीने अनेक सामने अनेक स्पर्धा या तुर्भे गावाकरता जिंकून दिलेल्या आहेत. बघा नवी मुंबई एक्सप्रेस आगामी चेंडू खेळेल. रवी अजून एक बॉलला पाठवलाय. विकेट लॉंग लेगच्या स्क्वेअर लेगच्या बाहेर. काय डिसिजन आहे पंच. स्पेक्टेटर आहेत तिकडे, प्रेक्षक आहेत तिकडे.
टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे का? हो का, यूट्यूबचा वापर करूया बिपिन, टेक्नॉलॉजीचा वापर करूया. रिपीट टेलिकास्ट. प्रेक्षक वाहिनी सज्ज होईल. एका बाजूला बिपिन आहे, एका बाजूला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गुरुनाथ पाटील आहे. मात्र रवी याच्या बॅटचा फ्लो जर आपण पाहिला, गतीवर स्वार झालेला गोलंदाज मिस्टर विकी भोईर तब्बल 148-150 किलोमीटर पर आवर या गतीने गोलंदाजी करतोय. सध्याच्या व्यावसायिक क्रिकेटचा सर्वात जलद गती गोलंदाज. त्याच्यावर मात्र पूर्णपणे प्रहार केलाय. प्रहार कोणी केलाय तर रवी नावाच्या टॅलेंटेड अनुभवी बॅटरने, ज्याच्याकडे आहे क्लास, ज्याच्याकडे आहे टेम्परामेंट, त्याने या बॉलला पाठवलाय. अजूनही रिपीट टेलिकास्ट, अजूनही टेक्नॉलॉजीचा वापर केला जात आहे. यस, नेरुळ गावचे सामाजिक कार्यकर्ते अक्षयजी पाटील यांना देखील मी या व्यासपीठावर इन्व्हाइट करीन. आपल्याला या व्यासपीठावर मी येण्याची विनंती करतोय आमदार चषकाच्या या दमदार क्रिकेट प्रतियोगितेमध्ये. बघा, आमदार चषकाचं दमदार आयोजन बेलापूर मतदारसंघातील क्रीडा खेळाडूंकरता, क्रिकेट रसिकांकरता मेजवानी आहे. आमदार चषकाला शोभेल अशा मान सन्मानाची तृतीय पारितोषिक 1.5 लाखाचं, चमचमाती ट्रॉफी तृतीय पारितोषिक 75,000 आणि चमचमाती ट्रॉफी प्लेअर ऑफ द सिरीज बाईक आहे CD 100 महेंद्र नाईक यांनी स्पॉन्सर केलेली धारावी गावाचे. आणि आपण पाहताय पुण्य तांडेल यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, LED TV, या ठिकाणी आपण म्हणता उत्कृष्ट ST रक्षक म्हणून देखील मोबाईल फोन आहे. आणि या ठिकाणी आपण पाहताय हा येतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गुरुनाथ पाटील. चौकार, षटकार, चौकार, क्लास, गुणवत्ता दाखवलेली आहे. आता मात्र विकी ज्वेल करावी गावच्या एंडकडनं धावतोय. ओहो, ऑस्ट्रेलियाच्या बाहेर डिलिव्हर इन पीस झालेला टप्पा पाहू शकाल या स्क्रीनवर आपण. बिपिन, काय गती आहे, गती आणि मतीचं वापर. जो जलद गती गोलंदाज आहे. अनेक वेळा अनेक समालोचक विश्लेषक करताना म्हणतात जर लेदर बॉल क्रिकेट अगोदर खेळला असताना तर कदाचित IPL मध्ये चमकला असता. आता मात्र ISPL मध्ये चमकतोय. आणि आता मात्र या आमदार चषकामध्ये विकी, ओहो हो हो, बॅटचा एज बॅक टू द स्टँडच्या मागे कॉट बिहाइंड आणि रवीला बॅक टू द पॅव्हलियन मध्ये पाठवले एका क्लास गोलंदाजाने. मात्र एका दर्जेदार बॅटरला हे बॅटल पाहू शकाल. आणि या बॅटल मध्ये आपण पाहताय 50-50 तरी अजून पाहायला मिळतंय. एक षटकार, एक चौकार, त्याच्यानंतर आला डॉट बॉल, त्याच्यानंतर आली विकेट. कसा बदलला आकड्यांचा खेळ. स्कोर कार्डवर धावसंख्या 24 या आकड्यावर 24, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहताय एका बाजूला धारावीचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला तुर्भ्याचं क्रिकेट. गावांचं क्रिकेट आहे. नवी मुंबई शहर म्हटलं ना, गुरुनाथ नाईक आहेत आमचे परम मित्र आणि मैत्रीची दुनिया. 29 महसुली गावांचं हे नवी मुंबई शहर आहे. 16 लाख लोकसंख्या सध्याच्या घडीला आहे. आणि आपण पाहताय बेलापूर मतदारसंघातील या 24 संघांचा, 24 प्रभागांचा हा सहभाग या आमदार चषकाच्या दमदार आयोजनामध्ये. आणि येणाऱ्या 22 तारखेला 22 मार्च 2026 रोजी आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्याकडनं 24 संघांना कारल्याची यात्रा, ते दर्शन आणि करावे गावातील ज्या ग्रामस्थांना यायचं असेल ना त्यांनी अगोदर नोंद करा. आपल्याकरता 5 बसेस या ठिकाणी आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. करावे गावावर एक चांगलं प्रेम आहे आमच्या ताईंचं, कारण ही स्पर्धा करावे गावच्या मैदानावर. पुन्हा एकदा विकी गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओहो हो, क्लास दाखवले. संधी होती, संधी गमावली. काय घडलं त्या मैदानावर? बॅक टू बॅक दुसरा विकेटची संधी आणि अंतिमच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटला. कव्हर पॉइंट रिझन मध्ये एक क्लास फटका पाहायला मिळाला. हलकासा बॅकफुटवर गेला होता हा बॅटर, ज्याचं नाव आहे मिस्टर रोनित पाटील, ज्याच्याकडे आहे क्लास. नमित पाटील, रोनित पाटील दोन्ही बंधू आहेत. एका बाजूला मार्कवा, एका बाजूला स्टीव्ह. बघूया काय उंची आहे. क्रिकेटला साजेसा खेळ.
नेहमीच दर्जेदार क्रिकेट खेळलेले आहेत दोन्ही बॅटर. हो शफल झाल्यानंतर बॅटचा बॉटम एज लागला. बॅटच्या फ्लोचा विचार केला तर चेंडू येतोय मिड ऑन रिजन मध्ये. तोपर्यंत संपलाय 2 षटकांचा खेळ आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकाल 27 या आकड्यावर 27 धावा धावफलकावर 1 विकेट मिळवलेली आहे. धारावी गावाचा क्रिकेटचा उल्लेख करताना अनेक स्पर्धांमध्ये आम्ही नेहमीच त्यांच्याबद्दल बोलतो. युवकांना तयार केलं, घडवलं, परिश्रम केलं. धारावी गावातून ज्वेलकडे धावत येतात, सराव करतात, स्ट्रेचिंग करतात. अनेक वेळा विकीला पाहिलंय, अनेक वेळा सचिन नाईक भाऊंना पाहिलंय, अनेक खेळाडूंना पाहिलेलं आहे. त्या ज्वेलच्या मधल्या पट्ट्यामध्ये येऊन स्ट्रेचिंग करतात आणि हे स्ट्रेचिंग सराव खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी ते सकाळचं वॉकिंग, सकाळचं जॉगिंग, सकाळचं रनिंग आणि त्याच्यानंतर धारावी गावच्या यशवंतराव क्रीडा नगरीमध्ये, यशवंतराव चव्हाण क्रीडानगरीमध्ये केलेला सर्वोत्तम सराव आपण पाहिला आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जे आहे ना, हे धारावी गाव एका टॉप ऑफ द टॉपवर पोहोचलेलं गाव आहे. धारावी गावाचं क्रिकेट 27 धावा धावफलकावर 1 विकेट मध्ये डगआउटमध्ये आहे. आता मात्र इक्वेशन काय आहे? 2 विकेट डगआउटमध्ये आहेत. 12 चेंडू आणि 36 धावांचं इक्वेशन. अचिवेबल टार्गेट आहे का? आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. 12 चेंडू आणि 36 धावा. कसा बदललाय ना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खेळ. कैलास 20 ओव्हरमध्ये तब्बल 250 धावा त्या देखील सेव्ह होत नव्हत्या. म्हणजे कुठेतरी बॅटिंग झोन बदललाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. आणि त्याच पवित्र्यामध्ये हे टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं वातावरण, पोषक वातावरण, साजेसं क्रिकेट. वैकुंठवाशी गणपतशेठ तांडेल क्रीडा नगरी आणि एका बाजूला ज्वेल ऑफ नवी मुंबई एंड कडनं येतोय मिस्टर सचिन नाईक. हो शपल झाल्यानंतर टप्पा पडला, आपण पाहू शकाल. हलकासा खाली राहिला. काहीतरी बोटांची जादूगरी दाखवतोय. अनेक वेळा आपण पाहताय सिक्सर सुप्रीम कंपनीचा चेंडू आहे. अनेक वेळा नावं बदलली. नेव्हिया कॅप्टन हॅडली आपण पाहिलं, पण अनेक वेळा 120 ग्रॅमचा चेंडू असतो हा टेनिस बॉल क्रिकेटचा. हो हाय पॅडवर आदलतोय. बॅक टू बॅक स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावला. तोपर्यंत कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता. प्रेशराईज सिच्युएशन. या सिच्युएशन मध्ये संयम ठेवावा लागेल. स्वतःशी स्वतः बोलावं लागेल. त्याच्यानंतर एक चांगला फलंदाजी डिलिव्हर करावी लागेल. कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं आहे, कारण समोर आहे त्याच दर्जाचा आणि त्याच दर्जाचा एक क्लास गोलंदाज सचिन नाईक. बोटांची जादूगरी. हलकासा स्विंग करतोय, हलकासा फिरवतोय. या 120 ग्रॅमच्या या टेनिस बॉल क्रिकेटच्या बॉलला, चेंडूला वळवण्याची किमया करतोय. हो आता मात्र बॉल यस शफल झाला होता. फुटवर्कचा वापर केला होता. मात्र नियंत्रण, कॉन्सन्ट्रेशन सचिन नाईक यांचं आणि गुणवत्ता तर आहे त्यांच्यामध्ये आणि सर्वोत्तम सराव करतात. 3रा डॉट बॉल आणि बोलच्या रूपाने बाद होतोय 3रा विकेट. इन टू द डगआउटमध्ये. आता बदलला आकड्यांचा खेळ. कैलाश 9 चेंडू आणि 36 धावांचं इक्वेशन. 9 चेंडू 36 धावा. सर्वोत्तम 2 संघ खेळतात नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचे. आणि अशा प्रकारचं बॅटल रंगलंय या करावी गावच्या नगरीमध्ये. वैकुंठवाशी गणपतशेठ तांडेल मैदान क्रीडा नगरी. 27,200 स्क्वेअर मीटर परिक्षेत्र आहे या मैदानाचं. आणि आज आमदार चषकामध्ये दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या दोन्ही संघांच्या माध्यमातून. 9 बॉल 36. नवीन बॅटर हेमंत. हो बॅटचा फ्लो पाहिला तर अजून एक विकेट. काय गोलंदाजी केलंय या ठिकाणी सचिन नाईक यांनी. क्लास, दर्जा आणि आपली गुणवत्ता स्थापित केलंय. अजून एक विकेट. इन टू द डगआउट मध्ये अजून एका विकेटचं पतन. इक्वेशन बदललं. थोडंसं विश्लेषण करावं असं वाटतं या गोलंदाज सचिन नाईक सर यांचं देखील. खऱ्या अर्थाने आपण पाहताय 4 चेंडू डिलिव्हरी इन पेच केल्या. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर हलकासा खाली राहिला. 2रा चेंडू त्याच क्षेत्रामध्ये गुडलेन स्पॉटवरील. 3रा चेंडू डाव्या स्टिकला भेदला आणि त्याच्यानंतर 4था चेंडू हलकासा गुडलेन स्पॉटवरील बाउन्सी प्रकारचा चेंडू. बॅटचा फ्लो लागला आणि चेंडू गेला गलीकडे.
चौथ्या विकेटचं पतन होताना आपण पाहताय. आकड्यांचा खेळ कसा बदलला. 8 चेंडू आणि 36 धावांचं इक्वेशन. लक्ष, आव्हान, टार्गेट, गणिती समीकरण. आता मात्र 8 चेंडू आणि 36 धावा. ज्वेल सायन, सचिन नाईक ऑन द गोलंदाजी ट्रॅक. हो शपथ झाल्यानंतर कार्पेटच्या साहाय्यानं कव्हर पॉइंटची सीमारेषा भेदतोय हा चौकार. बॅटर आलाय, नवीन बॅटर राहुल कांबळे. युवा आहे, यंग आहे, टॅलेंटेड आहे. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या चमचमत्या दुनियेमध्ये खूप काही शिकायचं आहे. राहुल कांबळे याला 6व्या क्रमांकावर हे बॅटिंगचा क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय. सात चेंडू आणि 32 धावांचं इक्वेशन. काय गोलंदाजी डिलिव्हर केलाय मिस्टर सचिन नाईक. सर्वोत्तम खेळ, सर्वोत्तम सराव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. तो धावतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हो आता अजून एक विकेट. यष्टी वाकवली, बॉलच्या रूपानं बाद होईल. 5वा बली. जल्लोष केला गेला त्या खेळपट्टीवर सचिन नाईक यांच्या माध्यमातून. का करू नये, कारण तशा प्रकारची गोलंदाजी डिलिव्हर केलाय. फक्त आणि फक्त 4 धावा आणि तब्बल 3 विकेट. या षटकाचं विश्लेषण, या षटकाचं विवरण. बघा बिपिन, सकाळच्या सत्रामध्ये आम्ही आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकत होतो. का टाकू नये. महिला आहेत, गृहिणी ते समाजसेविका, गृहिणी ते नगरसेविका, गृहिणी ते आमदार. असा थक्क करणारा आणि अतिशय मेहनतीचा प्रवास आहे. 33 वर्षांची राजकीय सामाजिक क्षेत्राची कारकीर्द आणि नेहमीच करावी गावावर एक माया आस्था आणि प्रेम राहिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये खरंच युवकांना पुढे घेऊन जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे. आणि येत्या काळामध्ये ते हॉस्पिटल तयार होईल, तो मेडिकल कॉलेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्या माध्यमातून नवी मुंबई शहराच्या या 21व्या शतकातल्या कॉस्मोपॉलिटिक शहरामध्ये शैक्षणिक विचारधारा आहे ना, त्या पुढच्या 25 वर्षामध्ये त्या हॉस्पिटलचा पूर्ण उल्लेख केला जाईल. जाऊया मॅचकडे. या ठिकाणी आपण पाहताय एका बाजूला धाराव्याचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला तुर्भेचं क्रिकेट. आमदार चषकाच्या दमदार या क्रीडा प्रतियोगितेमध्ये पहिला डॉट बॉल खेळलाय. सामन्याचं चित्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहताय 5 चेंडू आणि आता इक्वेशन 32 धावांचं. अजून एक डॉट बॉल. नवीन गोलंदाज येतोय. फिनिशिंग टच स्लॉग ओव्हर्समध्ये भावेश नाईक, ज्याने प्रभाव टाकलाय ॲज अ ऑलराऊंडर. परफॉर्मन्स त्याचा पाहिला काही वर्षांमध्ये. फुलटॉस बॉल त्याला फेकून दिलाय स्लॉटच्या बाहेर. या प्लॉटच्या बाहेर येतोय फ्लॅट हिट, फ्लॅट षटकार. लॉंग लेगच्या सीमा रेषेच्या बाहेर येतोय षटकार. अजूनही टेक्नॉलॉजीचा वापर केला गेलाय. थोडासा हाय फुलटॉस होता. बघूया प्रेक्षक वाहिनी या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करताना सज्ज झालाय. काय नीट अँड क्लीन टेलिकास्ट आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा अनेक वेळा आम्ही यूट्यूबवर पाहायचो. मात्र प्रेक्षक वाहिनीने मनं जिंकलेल्या आहेत. 3 कॅमेरे सध्या. आणि IPLचा विचार करतो ना, तेव्हा IPLच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये सामन्यामध्ये पॅनासॉनिक PC हे कॅमेरे वापरले जातात. त्याच कॅमेऱ्याचा हा फॉर्मॅट आहे. या ठिकाणी आमची प्रेक्षक वाहिनी करावी गावाची टेक्नॉलॉजीचा वापर करताना या ठिकाणी चला डिसिजन ऑन फील्ड अंपायर घेतील. या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर केला, पण आपण पाहताय कधी कधी
या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही निर्णय जे ऑनफिल्ड अंपायर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. बिपिन, येत्या 25 तारखेला आई एकविरा मातेचा जत्रोत्सव आहे, तो उत्सव आहे. त्याच्या अगोदर करावी गावच्या गावदेवी मातेचा यात्रोत्सव आणि त्याच्या अगोदर आपण पाहू शकाल धारावी गावाच्या यात्रेचा उत्सव. गावदेवी माता आस्था आणि श्रद्धेचं ठिकाण. या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये पारंपरिक मंदिर, शेकडो वर्षांची परंपरा, पूर्वजांनी या मंदिराचं जतन केलं, संवर्धन केलं. त्याच्यानंतर युवा पिढी पुढे सरकली आणि या युवा पिढीने तो पूर्णपणे उत्सवाचा कार्यक्रम हाती घेतला आणि करावे गावाच्या किनारपट्टीवर आमच्या बामण देवाचं मंदिर आहे. या ठिकाणी करावे गाव कलाकारांचं गाव, करावे गाव शिक्षण क्षेत्रात पुढारलेलं गाव, करावे गाव सर्वच क्षेत्रांमध्ये मग कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक विचारधारेने जोडलेलं गाव. विठ्ठल रुक्मिणी मंदिर, 105 वर्षांची परंपरा आणि आज तिथे काल्याचं या ठिकाणी कीर्तन आहे. सप्ताह चालू आहे. जाऊया मॅचकडे. जुने फुलटॉस बॉल त्याला पाठवला आहे. डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये कुठलीही धाव घेण्याचा प्रवित्रा नाही आहे. अशा प्रकारचं चित्र अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं. मात्र कौतुक करेन या गोलंदाजांचं, धारावी गावच्या गोलंदाजांचं. कंट्रोल, काय गोलंदाजी साकार केली, कंट्रोल होता, डेडिकेशन होतं मी म्हणेन. हो, बॅटचा बॉटम एज लागला, चेंडू गेला एस्टेनच्या मागे. तोपर्यंत शॉट फाईन लेग रिझनमध्ये एकच धाव. चांगलं क्रिकेट आहे. मात्र एका बाजूला रखरखत ऊन देखील आहे. मार्चचा महिना, होळीचा महिना संपन्न झाल्यानंतर येतो जत्रोत्सव. हो, यॉर्कर डिलिव्हरी. आणि पहिली जत्रा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते, सावर्डे. त्या ठिकाणी काही गावं आहेत, ते परंपरेने नटलेली गावं होळीच्या उत्सवाला. त्याच्यानंतर आपण पाहताय गुरुनाथ नाईक आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याच शुभ असते या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. गुरुनाथ नाईक सामाजिक कार्यकर्ते आहेत, या सामन्याचा हिरो. अतिशय दर्जेदार स्पर्धा, अतिशय रमणीय स्पर्धा मी म्हणेन. क्रीडा क्षेत्राला एक वेगळी कलाटणी देणारी, नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी कलाटणी देणारी स्पर्धा आहे. क्रीडा महोत्सव मी म्हणेन या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील. आणि या सामन्याचा हिरो आहे सामाजिक कार्यकर्ते कुंदनजी म्हात्रे.